अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे। आजची रेसिपी आहे कांदा पात बेसन याची भाजी करणार आहे। सोपी भाजी आहे आणि झटपट होते। हे बघा, ही पात आहे, हे कांद्याची पात आहे। याला आता आपण कापून घेऊया। हे एक पाव घेतलेली आहे। हे असे कांदे कापून घ्यायचे। हे बुडा आहे, पात मागे असते, बुडं साईडला ठेवायचे। पहिले बुडं घालायचे तेलामध्ये, नंतर पात घालायची। हे कांद्याच्या पातीचं बेसन आहे, त्याची भाजी आहे। बघा, झटपट भाजी होते, 5 मिनिटात आणि टेस्टी। आपण हे सगळे कांदे पात कापून घ्यायचे। हे बघा, कापून झालेली आहे कांदा पात। हे बुडा आहे आणि हे पात आहे। 1 वाटी बेसन आहे, मिरच्या आहे, 7 मिरच्या आहेत, 2 टमाटर आहे। याला कापून घेत आहे। बघा, छोटे छोटे कापून घ्यायचे। कढाई ठेवलेली आहे, बघा गरम झालेली आहे। आता मी यामध्ये तेल घालत आहे। थोडं तेल जास्त घालायचं, म्हणजे बेसन छान होते। पातचं बेसन मस्त होते। बघा, तेल गरम झालेलं आहे। जिरा घातलेला आहे, की मस्त जिरा फुलून गेलेला आहे, मस्त फुलला झाला जिरा। आता यामध्ये हे कांद्या पातचे बूड असते ते घातलेले आहे। याला थोडं होऊ द्यायचे। थोडं नरम झाल्याच्या नंतर कांदा पात घालायची। बघा, कांदा पात घातलेली आहे, झालेला आहे। कांदा नरम झाला, कांदा पात घातली, मला मस्त असं परतून घेतलेलं आहे। याला 5 मिनिट कव्हर करून ठेवणार। हे कांदा पात नरम झालेली आहे, तर याला काढून घेत आहे। आता मी जिरा तडका देणार आहे, याला काढून घेत आहे, घेतलेली आहे। तर जिरा लसूण कांद्याचा तडका देत आहे मी। लसूण अद्रक जिऱ्याचा पेस्ट घातलेला आहे, त्याला असं परतून घेत आहे। याला असं परतून घेत आहे। मस्त लसूण झालेला आहे, छान झालेला आहे। त्यामध्ये घालत आहे टमाटर, नरम होऊ देते। ते हिरवी मिरची घातलेली आहे, अर्धा चम्मच हळद घातलेली आहे कलरसाठी। आणि आपण 7 मिरच्या बारीक करून टाकलेला आहे। आता हे लाल तिखट कलरसाठी घालत आहे। पावडर, काश्मीरी मिरचीचं पावडर घातलेलं आहे, थोडं कलरसाठी, नाहीतर आपण मिरच्या घातलेल्याच आहे। जिरा पावडर घातलेला आहे, जास्त मसाले नाही पाहिजे। आता हे कांदा झालेला त्यामध्ये घातलेला आहे, त्याला मस्त असा परतून घेणार आहे। बघा, याला छान कलर येते। यामध्ये कोथिंबीर घातली बारीक कापून, त्याला असं परतून घेते मस्त। कांद्याची ची भाजी, कांद्याच्या पालीची भाजी। तर याला थोडं पाणी घालते मी, अर्धा कप। याला कव्हर करून ठेवते। हे कांद्याची पात शिजायसाठी कव्हर करून 5 मिनिट ठेवते। मसाले पण शिजणार आणि कांद्याची पात पण। या कांद्याच्या पातीच्या बेसनला जास्त मसाले पाहिजे नाही, झटपट भाजी। त्याच्यात 1 चम्मच हिंग घातलेला आहे मी, चम्मच बेसन घालत आहे, 2 चम्मच बेसन घातलेलं आहे। त्याला असं करून घ्यायचं, घोलून घ्यायचं मस्त। मस्त घोलून घेतलेला आहे, छान भाजी टेस्टी।
भाकरी सोबत छान लागते। रोज रोज एकसारख्या भाज्या खाऊन कंटाळा येते। अर्धा कप पाणी घातलेलं आहे मी, पुन्हा घातलं, थोडं थोडं घालायचं असते। आता मी याला पुन्हा 5 मिनिट कव्हर करून ठेवते। तर यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। याला मस्त असं घोलून घेतलेलं आहे। छान भाजी झाली तयार। तर याला आपण काढून घेत आहे। भाजी रेडी झालेली आहे। कांदा पात मस्त झालेली आहे। हे भाकरी। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सोपी भाजी आहे। एक वेळा पूर्णपणे माझा व्हिडिओ बघा प्लीज। धन्यवाद।